नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. विठ्ठल मंदिराच्या बाहेरच्या साईडला हे असे तुम्हाला आवडीचे काही शॉपिंग करू शकता. विजयनगर म्हणजे हम्पी शहराच्या वरील स्मारकांना आपण भेट दिल्याने आपल्याला विजयनगरच्या गतकाळाला आठवून त्यावर विचार करण्यास या ठिकाणी तिकीट काउंटरला तिकीट काढून आपल्याला इलेक्ट्रिक बसनं विठ्ठल मंदिराकडे जाण्यासाठी बस मिळते. आपण जागतिक वारसा स्मारकाचा एक कठोर आणि परिश्रमपूर्ण दौरा करूनही त्या ठिकाणच्या फक्त आठवणींमुळे त्यांना भोगाव्या लागणाऱ्या अडचणींचा आपणास विसर पडतो. हे साम्राज्य 2 शतकाहून अधिक काळ टिकले आणि त्याचा नाश झाला. कृष्णदेवरायाच्या विजयनगर साम्राज्याचे हे एक अद्भुत मंदिर विजय विठ्ठल टेम्पल. हा विठ्ठल बाजार म्हणजे या ठिकाणी बाजार भरत होता. विठ्ठल मंदिर परिसर के चारों ओर ऐसे रथ विधि है. विशाल व भव्य मंदिर के सामने रथ विधि मंजिल सड़कें स्थित थी. 16वीं शताब्दी की मानी जाती है. इन्हें विश्राम स्थलों दुकानों के उपयोग किया जाता है. त्याचे वैभव अजूनही पर्यटकांच्या मनात जिवंत आहे. या आश्चर्यकारक वास्तू व वारसा याचे संरक्षण व संवर्धन जतन करणे हे सध्याच्या समाजाची नैतिक जबाबदारी व कर्तव्य आहे. एक भव्य कुंपण आहे. शिलालेखामध्ये विठ्ठल मंदिराचा विठ्ठलेश्वर म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. मंदिराचा गाभारा देवराय द्वितीय इसवी सन 1422 ते 46 याच्या काळापासून अस्तित्वात होता. तथापि नंतरच्या राजांनी संकुलात अनेक नवीन वस्तूंची भर घातली. कृष्णदेवरायाने इसवी सन 1509 ते 1532 त्यात मोठ्या प्रमाणात भर घातली. मुख्य मंदिराखेरीज अंगणातील मंदिराच्या समोर देवीचे मंदिर, कल्याण मंडप, उत्सव मंडप, 100 स्तंभांचा मंडप आणि बरेच प्रसिद्ध तसे दगडी रथ, गरुड देवस्थान. पूर्वेकडील गोपुराच्या समोरचा सुमारे 12 मीटर उंची असलेला 1 इंच दीपस्तंभ अस्तित्वात होता, पण आता तो जमिनीवर तुकडे होऊन पडलेला आहे. मुख्य मंदिर विठ्ठल म्हणून विष्णूला समर्पित होते. मंदिराचे पूर्वेकडे प्रवेशद्वार आहे. संध्यारा मंदिरात गर्भगृह आहे आणि इतर अक्षय मंडपांमुळे एक लांब व कमी उंचीच्या रचना समोर निर्माण होते आणि त्यात खुला महामंडप, बाजूला द्वारमंडप असलेला अर्धमंडप आणि अंतर्लास व्यापणारा प्रदक्षिणामान याचा समावेश आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. natural paint. Remaining you are looking, and he is the god Vitala. He is the Lord Vitala. You see on the center there, no? He is Vitala God. Both hands like that.
Pandarapura, same like this god is there. Pandarapura in Maharashtra. Now there is no murti here. So that mouth story is there. This statue it is preserved in Maharashtra. There is no recorded story, mouth story. But same god, Vital. Clear? Please come back, sir. Delicately. एक मिनिट. Of the horse, count in the teeth to know the age. And in age and health wise, they were fixing the rates of the horses. Beautiful complex, what we are looking now. This is the famous dancing horse with a musical finish. The echo of musical finish only. In 2007, guys, they were allowed to go inside. And I have shown this music from my hands. For our guests, for our tourists. But the tourists who came till then, they have not cooperated for that. They tried by their own using stone pieces, metal pieces, by hitting hard. They destroyed. They damaged. And what was done? Here the King Krishnadevaraya, he has two Maharani. Tirumala Devi, Chinna Devi. In both of them, Chinna Devi, she was a great dancer. Professionally, she was a courtesan, Devadasi, Raja Nartaki. She was fall in love and married her. मोठ्या महामंडपात सममित रीतीने कानोड्याच्या स्वरूपात आतमध्ये जाणाऱ्या बांधलेल्या भिंती आहेत आणि तो घोडे व सैनिक तसेच हंस यांच्या शिल्पपटिक असलेल्या अत्यंत सुशोभित अधिष्ठानावर उभा आहे. मंडपाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे देवतांच्या व इतर आकृतींच्या उठावाच्या कोरीव कामाचे अखंड पटिकेसह एक विशाल आणि खोल स्वयंरेखा कंगोरा होय. संगीत मंडपामध्ये सुमारे 3.5 मीटर उंच 56 स्तंभ आहेत. त्यापैकी 40 नियमितप्रमाणे 3 बाजूंनी एक रस्ता तयार करण्यासाठी वापरले गेले आहेत, तर उर्वरित 16 मध्यभागी आयताकृती अंगणाची निर्मिती करतात. प्रत्येक स्तंभ एक भव्य संमिश्र शिल्पकलेचा एक भाग आहे. मंडपामध्ये त्याच्या स्थानानुसार स्तंभाचे प्रकार बदलतात. उत्तरेकडील बाजूला असलेल्या स्तंभावरून नरसिंहाचे रूपे आहेत. पूर्वेकडील काही आतील स्तंभावर महिला, नर्तक आणि ढोलकी वादकांच्या शिल्पकलेचे प्रतिनिधित्व केले गेले आहे. स्तंभावर अवघड पुष्पा पोळीगाई दगडे घोडे आहेत. विठ्ठल मंदिर संकुलात दक्षिण पूर्व दिशेला आढळणारा मंदिराचा कल्याण मंडप हा महामंडपापेक्षा खूपच सुशोभित आहे. याचा देखील आत जाणाऱ्या बाजूंसह सममितपणे नियोजित खुल्या स्तंभांचा मंडप आहे आणि तो महामंडपासारखाच आहे. प्रांगणाच्या ईशान्य दिशेला असलेला उत्सव मंडप हा कल्याण मंडपाप्रमाणेच आहे. प्रांगणाच्या दक्षिणेकडील भिंतीवर 3 वेगवेगळ्या भाषांमध्ये 3 शिलालेख सापडले आहेत, ज्याच्यामध्ये कृष्णदेवरायांनी बांधल्याची नोंद आढळली आहे. समोरील गरुड देवस्थानाची निर्मिती 4 चाकांसह सूक्ष्म सजावट असलेल्या रथाच्या रूपात केली गेली आहे. यात गरुडाची म्हणजे विष्णूच्या वाहनाची मूर्ती आहे. हा रथ लाकडी रथाचा एक नमुना आहे. रथावर विटांची मुख्य रचना मूळतः आढळली होती, पण ती आता काळाच्या लहरीमुळे गहाळ झाली. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
Now we can see the Shivalingam and Cobra. Oh yes. Hanuman, no, flew to Lanka. Here you can see the tail, legs, body, arm and face. Oh yes. Like leaping in the air. Then you can see the running Cobra. The head, body and tail. Yes. 1 in 6, 6 in 1, just piece of stone. Up here, no? असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पण आपल्याला बॅगा हे करावं लागतं. सेल्फी काढायची का मंदिरात?